गणेशाय. 19 मार्च 2026 गुढीपाडवा. 9 वर्ष नवीन वर्ष. या दिवशी आपणास लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक समस्या, पैसा धनवृद्धीसाठी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या जवळ जर देवी महालक्ष्मीचे मंदिर असेल किंवा देवीचे मंदिर असेल किंवा आपण घरी महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर जो मंत्र जाप करायचा आहे तो 108 वेळा. तो म्हणजे ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे व 108 गुलाबाची फुले किंवा पिवळी किंवा पांढरी किंवा सुगंधी फुले देवीला अर्पण करायचे आहे. तसेच जे काही यामध्ये महत्त्वाचे, देवीच्या समोर आंब्याच्या पानावरती 108 रुपये प्लस जन्मपत्रिकेमध्ये आपला जन्मपत्रिकेमध्ये शुक्र आपल्या कुठल्या हाऊसमध्ये किंवा कुठल्या भावमध्ये प्रेझेंट आहे, कुठल्या घरामध्ये प्रेझेंट आहे, तितके एक्स्ट्रा रुपये त्यामध्ये आपणास ठेवायचे आहे. जर जन्मपत्रिकेमध्ये शुक्र हा चतुर्थ किंवा 4th हाऊसमध्ये आहे तर आपल्याला 108 मध्ये अजून 4 रुपये ॲड करायचे आहेत. आणि ते मंत्र जप करण्याच्या सुरुवातीला देवी समोर आपल्याला ठेवायचे आहे. मंत्र जप झाल्यानंतर देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर जे 108 रुपये आहेत हे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, कुठल्याही संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये, निडी स्कूलमध्ये, गरजू शाळेमध्ये, आदिवासी शाळेमध्ये किंवा गोशाळेमध्ये किंवा गरजू मुलांना ते द्यावे किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला त्याचे बुक, नोटबुक घेऊन द्यावी. आणि जे राहिलेले वरचे जे पैसे आहेत
किंवा जे 4 रुपये आहेत, सपोज जर आपला शुक्र चतुर्थ भावामध्ये आहे तर आपण 4 रुपये ठेवलेले आहेत, ते आपण आपल्या स्वतःजवळ ठेवायचे आहे. स्वतःच्या तिजोरीमध्ये किंवा ते आपणास खर्च करायचे नाही. तर जन्मपत्रिकेमध्ये सपोज जर जन्मपत्रिकेमध्ये शुक्र हा 11व्या किंवा 11th हाऊसमध्ये जर असेल तर आपणास 108 रुपये आणि एक्स्ट्रा जे आहेत 11 रुपये हे त्यामध्ये ठेवायचे आहे. यातले 108 हे आपल्याला दान करायचे आहेत किंवा द्यायचे आहेत गरजूंना, आणि वरचे जे 11 रुपये आहेत हे आपल्या जवळ ठेवायचे आहेत किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. जर हा मंत्र जप शक्य नसेल तर ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः, ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपण करू शकता. किंवा श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप आपण करू शकता. देवीला 108 फुले वाहायची आहेत. देवी समोर गावरान तुपाचा दिवा लावायचा आहे. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी जे शुभ मुहूर्त आहेत त्या वेळेमध्ये आपणास हा जप करायचा. यामध्ये सकाळी म्हणजे 19 मार्च रोजी सकाळी 8:15 ते 9:30 8:15 AM to 9:30 AM या वेळेमध्ये करू शकतो. किंवा दुपारी 12:05 ते 12:50 12:05 PM to 12:50 PM या मुहूर्तावरती आपण करू शकतो. किंवा रात्री नाईटला 11:30 PM to 1 आफ्टर मिडनाईट म्हणजे रात्री 11:30 ते 1 या मुहूर्तावरती आपण हा मंत्र जप करू शकतो. श्री लक्ष्मी देवी.